आरोग्य खात्यातील साहित्य खरेदीत मोठा गैरव्यवहार, आमदार डॉक्टर राहुल पाटील यांचा विधानसभेत आरोप। परभणी येथे राज्यात मागील 2 वर्षात आरोग्य खात्यात साहित्य खरेदीमध्ये मोठा गैरव्यवहार होत आहे। 60 कोटीची निविदा 600 कोटींवर कशी जाते असा सवाल उपस्थित करत याचा शोध घेण्यासाठी श्वेतपत्रिका काढा अशी मागणी गुरुवार दिनांक 3 जुलै रोजी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी विधानसभा अधिवेशनात केले। विधानसभा अधिवेशनामध्ये आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागातील गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित केला। मागील 2 वर्षात आरोग्य विभागाने मोठ्या प्रमाणात जनतेच्या निधीची विल्हेवाट लावली आहे। त्यामुळे हजारो कोटी रुपयांच्या निधीची चौकशी करण्यासाठी श्वेतपत्रिका काढण्यासाठी मागणी केली। त्यासोबतच शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय यांच्यात साहित्य खरेदीमध्ये अफरातफर झाली आहे। दोन्ही संस्थांमार्फत वेगवेगळी खरेदी करण्यात येत आहे। त्यामुळे या सर्व घोटाळ्याची चौकशी करा अशी मागणी त्यांनी यावेळी केली। सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग हे 11 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शासकीय रुग्णालय यांच्यासाठी स्वतंत्ररित्या साहित्य खरेदी करतात असे देखील आमदार डॉक्टर पाटील यांनी सभागृहाला निदर्शनास आणून दिले। त्यामुळे दोन्ही विभागातील एकत्र खरेदी करावी अशी मागणी त्यांनी केली। महाविद्यालय आणि रुग्णालय यांची साहित्य खरेदी एकत्रच करणार का असा प्रश्न विचारला। तसेच झालेल्या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी सचिव दर्जाची समिती स्थापन करावी अशी मागणी केली। त्यावर सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी उत्तर दिले। साहित्य खरेदीसाठी लवकरच मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन निर्णय होणार असल्याचे त्यांनी सांगितले।